नमस्कार अंडे, कशा आहात? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील. तर इथे ना सकाळचे 9-9:30 झालेत आणि नवरदेव नवरीला वारल्याची आंघोळ घालायची आहे. त्यानंतर त्यांना एकदा हळद लागणार, तेल चढणार आणि त्यानंतर नवरदेवचा परण्या निघणार. तर हे सगळे विधी इथे स्टार्ट झालेत. वारल्यावरची आंघोळ ना अशी एकत्रित सोबत घालायची असते, त्याच्यामुळे इथे 2 एकत्रित पाट ठेवलेत. त्याच्या भोवती 5 तांबे आणि त्याला दोऱ्यानं गोल करतात. त्या तांब्यात पाणी ठेवतात, त्यात हळदी कुंकू टाकलेलं असतं आणि नंतर वारल्याची आंघोळ म्हणजे ते तांब्यातलं पाणी उचलायचं आणि नवरदेव नवरीच्या अंगावरती वारल्याची आंघोळ झाल्यानंतर टाकायचं. म्हणजे आधी पाणी टाकायचं त्या दोघांना आणि त्यानंतर शेवटी हे तांब्यातलं पाणी त्या दोघांच्या डोक्यावर असं टोपलं म्हणतो आम्ही त्याला, असं टोपलं धरायचं आणि त्याच्यात पाणी ओतायचं आणि मग म्हणायचं वारल्याची आंघोळ झाली. त्यानंतर नवरदेव नवरीला तेल चढवलं जातं आणि त्यानंतर नवरदेव नवरी रेडी होऊन परण्या निघतो आणि लग्नाची ही प्रोसेस स्टार्ट होते. तर चला, त्याचीच विधी आम्ही इथे पार पडतोय. आणि हे सगळं चालू असतानाच ना आम्हाला पण जायचं होतं पार्लरमध्ये, कारण ना काल तर आम्ही घरनं मेकअप करून आलो होतो, म्हणजे आमच्या तिथले पार्लरमधनं. आज इथेच आत्याच्या ओळखीचं होतं. हे काय प्रश्न आले, लग्न कुठे? तर लग्न आहे बीड संभाजीनगर हायवेवरती शहागड गाव आहे, तिथे हे मंगल कार्यालय आणि तिथं लग्न आहे. नवरी पण तिथली, माझ्या आत्या पण तिथली, निकिता पण तिथली. आता तिघी एकाच ठिकाणच्या झाल्यात. तर मग तिथेच आत्याच्या ओळखीचे एक पार्लरवाले होते शेजारचेच, मग त्यांच्याकडनं आम्ही मेकअप करायचं ठरवलं. आणि ना आम्ही 7-8 जणी आहेत, त्याच्यामुळे ना पटापट असं एक जाऊन येणार आहेत, कारण एकदाच एवढ्या सगळ्यांचं होणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे जाताना तर सगळ्यासोबत गेलं, पण सुरुवातीला मी अश्विनीनं मेकअप करून घेतला, असं दोघींनी केले. आणि त्यानंतर मी अश्विनी पुढे आलो. त्यानंतर बाकीचे सगळे हळूहळू येत होते, कारण पुढे येऊन नवरदेवचं पण सगळं आवरून द्यायचं होतं. तर चला, आजचा हा दिवस सुरू झाला आहे, लग्नाचे काउंटडाऊन सुरू झालं म्हणायचं नवरदेव नवरीचं. आम्ही सगळे तर खूप खुश आहेत, पण नवरा नवरीचं तिकडे काय मनात घालमेल चालू असेल त्यांनाच माहिती. तर चला, हे सगळे प्रसंग बघताना आपली पण आठवण येते. आपल्या वेळेस आपण कसं केलं होतं, काय झालं होतं आणि ते सगळं अंगावर शहारा येतं ते सगळं आठवलं तर खरंच खूप मजा येते. आणि जे बाकीचे असतात ते सगळे खूप एन्जॉय करतात. नवरदेव नवरीचे लाड असतात आणि बाकीच्यांची धमाल असते. तर तीच धमाल आम्ही प्रत्येक लग्नात करतो. तो आमचा हक्कच आहे. आत्ता नाही आम्ही एन्जॉय करायचं तर कधी करायचं? भावाचे लग्न असतातच याच्यासाठी. तर चला, हे सगळं होतं आहे तोपर्यंत आम्ही पार्लरमध्ये जाऊन येतो. आता तुम्हाला डायरेक्ट तिकडचं दिसेल, कारण ना हे पूर्ण झालं पण नव्हतं, तोपर्यंतच आम्हाला जावं लागलं, उशीर होत होता म्हणून. आणि चलो, यांना पहिले आंघोळ घालून घेतो.
सगळे निघालोत मेकअपला, सगळ्यांची बोलणे खाऊन निघालो. होय चला, सगळे येते पण माझ्या जवळच येतात. होय ग, मला बोलतेच पण सुरुवात माझ्यापासून नाही. ती मेन कलर इथे मागच सोडतात सगळे. आत्ता काय बोलतात म्हणे ह्या पुरी ह्या आहेत कशाला. वाव, मस्त झाले ना. तुम्ही पण असेच करा ना, मेसी मेसी हेअर ठेवा ना दोघींचे आणि बाकीचे सगळे करतील. चला चला चला, हे मेकअप लुक खूप सुंदर झालेत. पण ना अजून ज्वेलरी वगैरे सगळं आम्ही कार्यालयात सोडून आलो, ते तिथे गेल्यावर वेअर करू. तर चला, मेकअप आम्हाला खूप आवडलाय, या ना. आणि हे मेकअप आर्टिस्ट, तुमचं नाव? राम धोत्रे, हा, आणि पार्लरचं नाव? सायली ब्युटी पार्लर शहागड. हा, हे आणि ह्या त्यांच्या मिसेस, हे दोघं मिळून पार्लर करतात आणि खूप सुंदर मेकअप करून दिलेत. तर थँक्यू परत एकदा. आणि तुम्ही जर इथे येणार असाल तर नक्की विजिट द्या, किंवा आसपासच्या असेल तर ब्रायडलसाठी किंवा सायडरसाठी नक्की त्यांना भेटा. तर ना इथे माझा एकटीचा मेकअप डन झाला होता, त्याच्यामुळे मी पुढे आले. काय झालं, पार्लरमध्ये लाईट गेली त्यामुळे वेळ लागत होता, मग मी एकटी पुढे आले. त्यानंतर आता अश्विनी आणि तिची एखादी सोबत कोणतरी येईल आणि असं दोघी नंतर टप्प्याटप्प्यानं मागून आलो. मी पुढे आले कारण भैयाला तयार करायचं होतं आणि परण्याला उशीर होत होता आमच्यामुळे, आणि त्याच्यामुळे म्हटलं चला मी तरी ॲटलिस्ट एकटी पुढे जाते. तर मस्त त्यालाही तयार केलं. त्याचा हा आहे लग्नाचा आजचा लूक, आणि त्याचे जे कपडे ते सगळे पण तुमच्यासोबत शेअर केले होते ज्यावेळेस आम्ही घ्यायला गेलो होतो ते. तर त्यांचाही लुक कसा वाटतं ते पण कमेंटमध्ये सांगा. दरवेळेस आमचंच विचारते, आज त्याचाही विचारते. तर चला, परण्यासाठी माझा भाऊ रेडी झाला, तर आता त्याला घेऊन जाऊया आणि मस्त डान्स करायचा आहे. सगळ्यांनी आम्ही एवढी धमाल केली ना, मजा आली आज. म्हणजे हे लग्नच यादगार राहणार आहे, कारण एवढी धमाल याच्या आधी आम्ही कधीच केली नव्हती. ह्यावेळेस खूप मजा केली आहे. तर चलो जाऊया आता तिथे. माझी ज्वेलरी वगैरे अजून घालायची राहिली, तर चला आता मी नंतर माझं आवडते त्याला पहिले काढून देते.
काही म्हणा पण लग्नातले गाणेच एवढे इंटरेस्टिंग असतात ना, नाही म्हणलं तरी आपण थिरकल्याशिवाय राहत नाही. बाजूला तुम्ही उभा राहा तरी पण हात का होईना आपल्या वरती होतात. माझ्यासोबत तर हे होतं, कारण ते गाणेच एवढे सुंदर वाजत असतात. माहोल एवढा छान असतो, सगळं आनंदी वातावरण असतं आणि त्यात मग ते डान्स पण करायची एक वेगळीच मजा येते. तर आम्ही सगळे मस्त एन्जॉय करत होतो. पोरं पण तुम्हाला आमच्या सगळे दिसत असतील. तर चला, नवरदेवला आम्ही पुढेच जाऊ द्यायना. 2-2.5 तास नवरदेव जागेवर उभा होता. त्याला एवढा घोडा बोलवला, शेवटी घोड्यातनं उतरवला, गाडीत बसला, पण गाडीसुद्धा कोणी पुढं जाऊ द्यायना, घोडा जाऊ देत नव्हते म्हणून गाडीतून कोणी जाऊ देना. खूप म्हणजे सगळ्यांनी एवढा ओरडा खाल्ला, पण नाही, डान्स करायचं आहे म्हणजे करायचंच असं सगळ्यांचं चालू होतं. तर चला, मस्त सगळं हे इव्हेंट पार पडतोय. तुम्हाला कसं वाटतंय व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा, मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. आणि आमचे लुक पण कसे वाटले, नवरदेव कसं दिसतोय ते पण सगळं कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या छान कमेंट्सची मी नक्कीच वाट बघतीये. तर चला, आज होप सो तुम्हाला सगळे दिसले असतील, म्हणजे आमच्यापैकी दिसले असतील. जे आत्या वगैरे मोठे सगळे, ते सगळे दिसले नसतील, कारण ते सगळे काही कामात आहेत. त्यानंतर सगळे गेस्ट यायला सुरुवात झाली, तर आत्या ते सगळ्या त्याच्यात बिझी झाल्यात. आणि मी इकडे परण्यासोबत चाललो होतो, म्हणून तुम्हाला इथे व्हिडिओ शूट होतं तर ते दिसते. आणि जे कॅप्चर करू तेच दिसणार, बाकी सगळे आहेत तिथेच पण ते दिसत नाही. ज्यावेळेस शूट होतं त्यावेळेसच दिसतं. आणि माझा व्हिडिओ असल्यामुळे कदाचित मी जास्त दिसत असेल, कारण फोन माझ्याच हातात असतो, त्याच्यामुळे मला सुचतं त्यावेळेस तो चालू होतो. आणि चला, हे सगळं सांगायचं तात्पर्य एवढंच की जे दिसतंय ते बघा, जे नाही ते पण इथे घडतंय, पण आता ते कसं दाखवू तो एक मोठा प्रश्न आहे. तर चला, जे आहे ते तरी एन्जॉय करा ना. आणि कसं वाटलं तुम्हाला सगळा इव्हेंट ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ही मिरवणूक, म्हणजेच आमच्याकडे याला परण्या निघला असं बोलतात, हे आणि नवरदेव नवरी हॉलच्या दारापर्यंत जातात, हे सगळं तुम्हाला बघायला भेटेल. पुढे तुम्हाला नवरी पण बघायला भेटेल, नवरीचा लुक पण तुम्हाला दाखवते. हा आहे फर्स्ट पार्ट, याचा अजून एक पार्ट येणार आहे, तर तो पण खूप इंटरेस्टिंग आहे, तो पण बघायला विसरू नका. तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आणि इथून पुढे आता मी म्युझिक स्टार्ट करते. व्हिडिओ एन्जॉय करा.
इथे वरवळणी चालू आहे, म्हणजे जो नवरदेव असतो त्याला नवरीच्या ज्या आत्या असतात त्या सगळ्यांनी असं मुख्य जो मंडपाचा द्वार आहे तिथे अडवायचं असतं आणि तिथे त्याचं औक्षण ते होतं आणि त्यानंतर नवरदेवाला आतमध्ये एंट्री.